मराठीमध्ये एक म्हण आहे, शहाण्याला शब्दाचा मार. आता या म्हणीचा अर्थ समजून घेण्यासाठी सुद्धा शहाणपण लागतं, किंवा जो शब्द आपल्या दिशेनं कुणी टाकलाय तो मारण्यासाठी हे कळायचे सुद्धा अक्कल लागते. मोठी माणसं जेव्हा बोलतात तेव्हा ते मूर्खासारखं वाचाळ बोलत नाहीत, एखादाच शब्द बोलतात आणि त्या एका शब्दातून खूप काही शिकावं लागतं आणि खूप काही त्यावर अंमल सुद्धा करावाच लागतो. नितीन गडकरी भारतीय जनता पार्टीचे असेच एक मोठे नेते, अखिल भारतीय जनता पार्टीचे अध्यक्षही ते अनेक वर्ष राहिले. केंद्रात एका मोठ्या खात्याचे मंत्री आहेत. संपूर्ण देशामध्ये त्यांच्या नावाचा सातत्याने जे जयकार होतो. एक चांगला मंत्री, एक कार्यक्षम मंत्री, एक ऍक्टिव्ह मंत्री, एक सर्वांना सोबत घेऊन चालणारा मंत्री, अशी ज्यांची ख्याती आहे असे नितीन गडकरी जर एखादा शब्द बोलले तर त्या शब्दाची बातमी होते. त्या एका शब्दावर स्तंभच्या स्तंभ वर्तमानपत्रात लिहिले जातात. अनेक विश्लेषक त्या एका शब्दाचा अर्थ घेऊन त्या शब्दाच्या पाठीमागे दडलेली त्यांची जी भावना आहे ती भावना लोकांसमोर ठेवण्याचा प्रयत्न करतात. सकाळ माध्यम समूहाच्या एका व्यासपीठावर अभिनेता प्रशांत दामले यांनी नितीन गडकरीजींची मुलाखत घेतली आणि त्या मुलाखतीमध्ये एक प्रश्न विचारला. त्या प्रश्नाच्या उत्तरादाखल नितीन गडकरीजी बोलले. त्यावर आज आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंगल लाईव्ह. नितीन गडकरी हे नेहमी सातत्यानं वर्तमानपत्राचा, बातमीचा, स्टेटमेंटचा, विश्लेषणाचा किंवा त्यांच्या बारीक सारीक हालचालीवर संपूर्ण देशाचं लक्ष असणारा नेता आहे. अशा या मराठी नेत्याची सकाळच्या व्यासपीठावर प्रशांत दामले या अभिनेत्याने परवा एक मुलाखत घेतली. मुलाखत अत्यंत सुंदर आहे. खरं म्हणजे नितीन गडकरी जेव्हा जेव्हा बोलतात तेव्हा तेव्हा सर्व पक्षाचे लोक अत्यंत शांतीनं ती मुलाखत ऐकतात किंवा त्यांच्या काय भावना आहेत. राजकारणामध्ये काम करणारा एखादा नेता, एखादा कार्यकर्ता किती उच्च कोटीचा सुचिरभूत असू शकतो त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे नितीन गडकरी. प्रशांत दामले यांनी नितीन गडकरीने एक प्रश्न विचारला. महाराष्ट्रामधल्या या शिंदे आणि फडणवीस आणि पवार यांच्या सरकारविषयी आपल्याला काय वाटतं? नितीन गडकरी गालात हसले आणि ते म्हणाले, तुका म्हणे उगी राहावे, जे जे होईल ते ते पाहावे. याचा अर्थ काय? का म्हटले तुका उगी राहा म्हणून? का म्हटले तुकाराम जे जे होईल ते ते पहा म्हणून? किती हतबलता आहे या विधानामध्ये की ना नितीन गडकरी काही करू शकतो ना त्यांची भारतीय जनता पार्टी काही करू शकते. बघण्याशिवाय दुसरा पर्याय त्यांच्यासमोर काही उरलेला नाही. इतकं महाराष्ट्राचं राजकारण खाली गेलंय असं गडकरीनं म्हणायचंय का? शिंदे, फडणवीस आणि पवार या तिघांची झालेली युती नितीन गडकरींना भारतीय जनता पार्टीच्या मूळ विचारधारेत बसत नाही असं म्हणायचं का? जुनी जी भारतीय जनता पार्टी एका विचारावर आधारलेली, एका विचारधारेवर आधारलेली, ती भारतीय जनता पार्टी पूर्णपणे संपून गेली असं गडकरींना म्हणायचं का? सत्तेसाठी देवेंद्र फडणवीस वाटेल त्या तडजोड करतात, त्यांना सत्तेशिवाय राहता येत नाही असं या विधानातून सुचवायचं आहे का? शिवसेना जो मूळ पक्ष होता ठाकरेंचा, उद्धव ठाकरेंचा, या पक्षाला फोडणं नितीन गडकरींना आवडलं नाही का? राष्ट्रवादी काँग्रेस जो मूळ पक्ष आहे शरद पवारांचा, हा पक्ष फोडणं आणि अजित पवारांना आपल्यासोबत घेणं हे नितीन गडकरींना आवडलं नाही का? किंवा ज्यांच्यावर देशाच्या पंतप्रधानानेच हजारो कोटी रुपयाच्या घोटाळ्याचे आरोप केले त्या अजितदादांना पक्षासोबत एका मुख्य पदावर, राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावर बसवणे, त्यांना मंत्रिमंडळात समाविष्ट करून घेणे, त्यांच्या लोकांना मंत्रिपद देणे, ही गोष्ट नितीन गडकरींना आवडत नाही का? आणि हे सगळं चालू असताना
उघड्या डोळ्यांनी पाहणे. महाराष्ट्राचं हे राजकारण खालच्या लेवलला आलेलं, दर्जाहीन राजकारण, नीतिहीन राजकारण, कसलीही नीती मूल्य नसलेलं राजकारण, हे नितीन गडकरींना मान्य नाही का? एवढा हतबल नितीन गडकरी आणि त्यांची विचारधारा का झाली आहे, किंवा ते काय सांगू इच्छितात एकनाथ शिंदेना, देवेंद्र फडणवीसांना किंवा अजित पवारांना? कुठला संदेश त्यांना द्यायचा आहे? किंवा त्यांनी असं म्हटल्यानंतर तातडीनं देवेंद्र फडणवीसांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा का? भारतीय जनता पार्टीने सरकारमधून बाजूला सरकावं का? किंवा एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पद सोडावं का? किंवा अजितदादाला घेतला असेल जवळ तर पुन्हा बाजूला लोटावं का? किती प्रश्न निर्माण झालेत मित्रांनो एका वाक्याचे, एका विधानाचे. तुका म्हणे उगी राहावे, जे जे होईल ते ते पाहावे, असं जर नितीन गडकरी म्हणत असतील, एवढी हतबलता नितीन गडकरींच्या विधानामध्ये असेल, किंवा महाराष्ट्राच्या राजकारणाकडे पाहून नितीन गडकरी जर एवढे दुःखी, कष्टी झाले असतील, तर या महाराष्ट्रानं या सरकारला कसं स्वीकारायचं? महाराष्ट्र कसं सहन करत असेल? महाराष्ट्राला काय वाटत असेल? ज्या लोकांनी मताचे शिक्के मारून आपल्या कल्याणासाठी राज्यामध्ये काही लोकांना पाठवलं, ते लोक जर अशा पद्धतीचं राजकारण करत असतील, स्वार्थाचं आणि सत्तेचं, भ्रष्टाचारावर पांघरून घालण्यासाठी अनेकांना सत्तेमध्ये सहभागी करून घेत असतील, हजारो कोटी रुपयाचा चुना या देशातल्या, या राज्यातल्या जनतेला लागत असेल, तर या लोकांनी काय करायचंय? गडकरीजी, आपण हतबल व्हाल हो, आपण तुकोबारायाला आठवाल. आम्ही कोणाला आठवायचं? जनतेनं कोणाला आठवायचं? जाऊ द्या, आमचं जनतेचे जाऊ द्या. ज्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी चुरमुरे खाऊन पक्ष वाढवला, पार्टी विथ डिफरन्स नावाचं तत्व घेऊन ज्यांची पूर्ण आयुष्य वाया गेली, अशा कार्यकर्त्यांनी, तुमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काय करायचं? मूळ भारतीय जनता पार्टीमध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आज आहेत का? मूळ भारतीय जनता पार्टी आहे का? ज्यांनी पक्ष वाढवला, त्यांनी पक्षासाठी आपल्या रक्ताचा थेंब थेंब वाटवला, असे लोक आहेत? भारतीय जनता पार्टी सत्तेसाठी लोकांना एकत्र करते, तर सत्तेचा मलिदा साधण्यासाठी लोकांनी भारतीय जनता पार्टीलाच पळवून नेलं आहे, अपहरण केलंय भारतीय जनता पार्टीचं अनेक लाभधारकांनी, दलालांनी. तुमच्याकडे तो दुसरा मार्ग काय आहे? तुका म्हणे उगी राहावे, जे जे होईल ते ते पाहावे. पण महाराष्ट्र भोगतोय, महाराष्ट्र सोसतोय. या राज्यातला शेतकरी अत्यंत संकटात असताना या महाराष्ट्राच्या सरकारला शेतकऱ्याची चिंता नाही. शेतकऱ्यांना विम्याचे पैसे मिळत नाहीत, 25% अग्रिम रक्कम मिळत नाही. या राज्यातल्या असंख्य समाजाचे आरक्षणाचे प्रश्न पडून आहेत. शासकीय कर्मचाऱ्यांचा जुन्या पेन्शनचा मुद्दा पडून आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटत नाहीत. विद्युत कर्मचारी हताश आहे. पोलिसांचे प्रश्न सुटत नाहीत. प्रश्न सुटतो फक्त फडणवीसांचा, प्रश्न सुटतो फक्त शिंदेचा, आणि प्रश्न सुटतो फक्त अजितदादाचा. या तिघांचे सुटलेले प्रश्न पाहून आपण सर्वांनी तुका म्हणे उगे राहावे, जे जे होईल ते ते पाहावे, असंच वागायचंय का? असंच जगायचंय का? आणि हे असलं जगणं जर जनतेच्या वारंवार नशिबी येत असेल, तुमच्या माझ्या सर्वांच्या नशिबी येत असेल, तर किती दिवस महाराष्ट्रातली जनता हे सहन करेल, असाही प्रश्न निर्माण झालाय. आणि म्हणून महाराष्ट्रातली जनता नितीन गडकरी साहेबांना साकडं घालते. आता तुम्ही बंद कर, जरा बदला गडकरी साहेब. तुका म्हणे उगे राहावे असं म्हणणं बंद करा. तुमच्या या म्हणण्यामुळे महाराष्ट्राचं खूप नुकसान होतंय. तुमच्या या अशा शांत राहण्यामुळे देशाचं खूप नुकसान होतंय. उठा,
बोलायला शिका. जे आहे ते आता स्पष्टपणे बोला. गरज आहे आता या राज्याला वाचवण्याची, या देशाला वाचवण्याची. संपूर्ण भारत तुमच्याकडे आशेनं बघतोय गडकरी साहेब, की नितीन गडकरी हे बाहेर येतील, आजच्या या विचित्र अवस्थेवर काही ना काही मार्ग काढतील अशी आशा आता लोकांना वाटायला लागली आहे. निदान महाराष्ट्राच्या संदर्भात तरी काढा. लोक तुम्हाला देशाचा नेता म्हणून पाहत आहेत, उद्याचा पंतप्रधान म्हणून पाहत आहेत. अनेकांच्या नजरा तुमच्याकडे लागलेल्या आहेत. विरोधी पक्षाच्या नजरा सुद्धा तुमच्याकडे लागलेल्या आहेत. सगळ्यांच्या नजरा तुमच्याकडे लागलेल्या असताना तुम्ही जर असं म्हणत असाल की तुका म्हणे उगे राहावे, जे जे होईल ते पाहावे, तर आपलं हे विधान महाराष्ट्रावर, आपलं हे विधान देशावर, आपलं हे विधान संपूर्ण देशवासियांवर अन्याय करणार आहे. गडकरी साहेब, आपण आता असं इतिहासातल्या लोकांच्या सारखं वागू नका. डोळ्यावर पट्टी बांधू नका. बोला, स्पष्टपणे बोला. केवळ बोलूच नका, तर त्यावर उपाय काढा. मजबूतीने पुढे या. कारण तुमच्यासारख्या व्यक्तीची, तुमच्यासारख्या नेत्याची राज्याला आणि महाराष्ट्राला गरज आहे. तुमचं हे विधान ऐकून शिंदेमध्ये काही फरक पडला नाही, फडणवीसामध्ये काही फरक पडला नाही, अजित पवारामध्ये काही फरक पडलेला नाही. कारण त्यांना शब्दाचा मार कळतच नाही. तुमच्या शब्दातली जी अत्यंत महत्वाची जागा आहे किंवा त्या शब्दा पाठीमागचा तुमचा जो हेतू आहे, तो हेतू त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. कारण त्यांच्या भोवती सत्तेचं आवरण आहे, सत्तेची धुंदी आहे, सत्तेची नशा आहे. त्या नशेपुढे, त्या धुंदीपुढे, त्या आवरणापुढे तुमचा जो हा अत्यंत महत्वाचा शब्द आहे, तो शब्द, त्या शब्दाच्या पाठीमागे दडलेला अर्थ या लोकांच्या पर्यंत पोचत नाही. आणि जर पोचला असता तर तातडीनं या तिघांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले असते आणि सरकारमधून बाजूला झाले असते. तेवढी ताकद, तेवढी क्षमता, तेवढा विचार, तेवढा त्याग या तीनही नेत्यामध्ये महाराष्ट्राच्या नाही. त्यामुळं आपण केलेलं विधान हे महाराष्ट्रासाठी नुकसानीचं आहे. महाराष्ट्राचं नुकसान आपण करू नका. तेच बोला ज्यामध्ये महाराष्ट्राचं कल्याण आहे, तेच बोला ज्यामध्ये देशाचं कल्याण आहे. आणि बोलताना उगीच आता कोड्यात बोलायचं बंद करा. उगीच आता विनाकारण शब्दांचे खेळे आपण करू नका. काय चाललंय आपल्याला कळतं, देशात काय चाललंय आपल्याला कळतं, राज्यात काय चाललं आपल्याला कळतं. मजबूतीने पुढे या. गरज आहे, हीच वेळ आहे. गडकरी साहेब, हीच वेळ आहे. योग्य वेळी पुढे या, योग्य निर्णय घ्या. आम्ही काय हो, तुका म्हणे उगी राहावे आणि जे जे होईल ते पाहावे, याच न्यायाचे शेवटी सगळं काही तुमच्या हातात. आज इतकंच. अशाच महत्वाच्या प्रश्नावर रोखठोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.